जर नाही तिकीट मिळालं तर आपण अपक्ष म्हणून उभं राहायचं आणि निवडणुकीला लढायचं, निवडणूक लढायची. या निर्णयाप्रत तुम्ही कसे आलात? मला वाटते 13 तारखेच्या आसपास मार्चच्या त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्याचं पहिल्या दुसऱ्या यादीमध्येच नाव जाहीर होऊन पहिल्याच यादीत जाहीर झालं. पहिला 13 तारीख का 13 मार्चच्या आसपास जाहीर झालं आणि आमचं सुरूच राहिलं, आमचं काहीच नाही. तर तो पूर्ण महिना आमचा त्यात गेला. जोपर्यंत कळेल की तिकीट मिळणार नाही तोपर्यंत खूप बाहेर राहिलो. तर आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं कदाचित संपर्क तुटलाय, लोकांना आवडलेलं नसेल, लांब राहिलेला उमेदवार आहे. आणि आम्ही सगळे परत आलो आणि मग मतदारसंघात लोकांना भेटायला लागलं. मग ते जाणवायला लागलं की हा आम्ही केलेल्या 2 वर्षाचं मेहनत ही काय वाया गेलेली नाही आणि खूप अंडर करंट आहे आणि लोक ऐकायला तयार नाही. त्यानंतर खूप काय घडलं. ते प्रेशर टॅक्टिक्स नाही उभारलं पाहिजे. विश्वित कदमांवर स्वाभाविक आहे. मी तर काय एकला जीव, मी काय म्हणलो माझ्या जीवानेच चाललेलो, मला काय फरक पडत नव्हता.